दाण्यांची आमटी. हे बघा, हे तुरीच्या शेंगा मी सोलून दाणे काढलेत. आता आपण हे दाणे भाजून घेऊयात. मी गॅस पेटवलंय, दाणे भाजायला टाकते. थोडंसं तेल टाकते मी दाणे भाजायला. आता बारीक गॅसवर दाणे भाजतायत, तोपर्यंत आपण त्याचा मसाला वाटून घेऊया. मसाल्यासाठी हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि हे थोडंसं गरम मसाला आहे, चक्रफूल आणि 2 मिरी आणि 2 लवंगा. 1 चमचा जिरे टाकते मी त्या मसाल्यामध्ये आणि थोडंसं खोबरं ॲड करते. थोडंच टाकलं, जास्त नाही. आपण आता ग्रेव्ही बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. हे बघा, हे सुक्कं झालंय. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा वाटते. हे बघा, तुरीचे दाणे आपले चांगले भाजलेत. आता आपण हे काढून घेऊया. एका भांड्यात थंड करायला ठेवते. आता हे दाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढायचे आहेत, वाटून घ्यायचे. थंड होईस्तोपर्यंत आपण इकडं फोडणी देऊया. तेल टाकते मी. तेल चांगलं तापलं तर आपल्याला जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची. मोहरी टाकते. जिरे टाकते. थोडासा हिंग. कढीपत्ता. कोथिंबीर टाकते. आणि आपण हे वाटण वाटलं होतं ना, ते याच्यात टाकूया. वाटण आता चांगलं परतोस तोपर्यंत आपण हे तुरीचे दाणे वाटून घेऊया. मसाला आपला चांगला परतलाय. आता आपण हे वाटलेले तुरीचे दाणे त्याच्यात मिक्स करूया. आता हे चांगलं परतलं तर आपण याच्यात पाणी ओतणार आहोत. तर पाणी मी गरम करायला ठेवले. पाणी गरम झालं का आपल्याला जसं पाहिजे घट्ट पातळ तसं पाणी ओतायचं. आता हे चांगलं परतलंय आपलं. आता आपण याच्यात गरम पाणी ओतणार. आपल्याला घट्ट पातळ जसं पाहिजे ना तसंच पाणी ओतायचं.
उकळी आली. आपण एवढं घट्ट बनवलंय ते असं चपाती बरोबर खायला. आता याला उकळी आली म्हणजे हे तयार झाले. आता आपण खाण्यासाठी घेऊ शकतो.